8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सेमीफायनलचा सामना सुरू होतोय. आपलं सहर्ष स्वागत आहे कम बॉक्स मध्ये. धन्यवाद प्रशांत. आपण पाहतोय अर्थात रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहिला बॉल फुल टॉस होता. अर्थात मोठा प्रहार झालाय, चाललाय मिड ऑफच्या दिशेने. का रोखले बॉलला? हो आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चांगली क्रिकेट पाहायला मिळते. फुल टॉस होता, चांगला फटका होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. प्रशांत 2 धावांनी सुरुवात झाली. प्रारंभ सुरुवात मात्र 2 धावांनी होते आणि सुरुवात अत्यंत महत्वाची दोन्ही संघांसाठी. मकरंद 1 वरती खेळतोय, सुमेध वरती देखील सर्वांच्या नजरा असतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जुनेदनं प्रभावित केले, जबरदस्त कामगिरी केले. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू सुरेख खेळा. हो गलीमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं, बॉडीचा बॅलन्स गेला होता. त्यानंतर एका तरी चेंडू थांबवलाय. धावफलकावरती एकूण धाबा 3 आहे. पहिल्या चेंडूवरती मकरंद 2 धाबा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर त्याने सिंगल घेतले आणि आता तो पोहोचला 3 वरती. संघही पोहोचला 3 वरती. बिनबाद 3. अर्थात मकरंद आणि सुमेध लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि अर्थात मॅन इन फॉर्म देखील आहेत. मकरंद देखील आक्रमक बॅटर आहे आणि यावर्षी रेनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुमेधने देखील सुरेख कामगिरी केली आहे. अत्यंत महत्त्वाची लढत आहे. सेमीफायनल नंबर 1, स्पर्धा नंबर 1, आयोजन नंबर देखील 1. गोलंदाजी मार्कवर जुनेद. यावेळी मात्र असेल सुमेध. राईट मोर द विकेट. बन्नाट वेगाने टाकलेला बॉल आहे, चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. चांगली सुरुवात आहे जुनेद इरसानीची. याच्याकडे व्हेरिएशन आहे, वेगवेगळे प्रकारचे चेंडू हाताळतोय आणि रोखून ठेवलाय पॉवर प्ले नंबर 1 मध्ये. अतिशय सुरेख मारा त्याने केलाय आणि संपूर्ण स्पर्धेत देखील त्याची कामगिरी लक्षवेधी राहिलेली आहे. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026चा क्रिकेटचा महासंग्राम. तमाम प्रेक्षक 2 दिवस आपण दिलेला प्रतिसाद अगदी वाखाणण्याजोगा होता, यात काही शंका नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जुनेद, खेळण्याची जबाबदारी असेल उजव्या हाताचा फलंदाज मकरंद. फ्लाइंग टेप करी पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक आहे इथे. आता आपण पाहू शकता पॉइंटला चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून किंवा पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा बॅकफुटवर आला. चेंडू खेळत असताना फ्रंटवरती आला नाही बॅट्समन, त्यामुळे तितकंसं चांगलं टायमिंग होतं. प्रॉब्लेम शॉट खेळता आले नाही बॅट्समनला. धावसंख्या पोचली ती आता 5 वरती. आणि त्याचबरोबर तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, आज एकही गाडी ही पवन तलावच्या आतमध्ये मैदानावरती येणार नाहीये. सर्व गाड्या या पार्क करत असताना आपण मैदानाच्या बाहेरच पार्क करायच्या आहेत. पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलेला बॉल आहे, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. बघा इथे मात्र नक्कीच चांगली सुरुवात आहे. आतापर्यंत उलटाच होता पहिला, परंतु एकी चौकार न देता चांगल्या प्रकारे नियंत्रण आहे. अर्थात चांगलं षटक क्रमांक 1, धावसंख्या फलकावरती आहे अर्थात 6. गोलंदाजी करत असताना जुनेद, स्ट्रायकर बॅटर मकरंद. महत्वाची इनिंग आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु खडे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अब्दुल कादरी संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जुनेद तो 7 ठरत असताना पहिल्या षटकात फक्त धाबा दिले आहेत 6. मकरंद खेळतोय 4 वरती, सुमेध 2 वरती खेळतोय. अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. सुधीर 11 आणि सी केदारनाथ खरवते. आपण आपली खेळाडूंची लिस्ट अपडेट करून तयार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मी तुमच्यापर्यंत पोहोचते. अत्यंत महत्त्वाचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये जुनेदनं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना बॅट्समनला फारशी संधी दिली नाहीये मोठी धावसंख्या उभारण्याकरता. मी तुमच्याकडे येणार आहे, परंतु तत्पूर्वी 4 व्हीलर, 2 व्हीलर, 3 व्हीलर या आज कुठल्या प्रकारे मैदानात येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि व्यासपीठावरती फक्त आणि फक्त मान्यवर असतील याची काळजी आपण घ्या. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षाकडे, जिथे आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत बाबल्या जाधव, या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध समालोचक. धन्यवाद सर. आपण पाहतोय नक्कीच पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केले जुनेद इसानी. तदनंतर अब्दुल कादीरचा संघ आपण पाहिलं तर त्यांचा तो गावचा संघ आहे ना, मोस्टली तोच संघ इथे आपण पाहतो. हाताच्या बोटावर मोजण्याकडे इतर खेळाडू पण पाहतोय. ऑल इंडिया आयकॉनिक बबलू पाटील, हनीफ रुमानी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. म्हटलं जातं हनीफ रुमानी सबसे तुफानी. अनेक वर्ष या खेळाडूने प्रभावित केलं आहे. पहिला बॉल असेल षटक क्रमांक 2, पॉवर प्ले. हनीफ सज्ज आहे. इथे बघा नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल या सामन्यासाठी. पंच म्हणून आपण पाहिलं तर विक्रम रूप गोट्या भोसले आणि एक नावात दिले पंच अर्थात विश्वनाथ लिंगायत. प्रशांत सर, दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत. अर्थात आपण गोट्या भोसलेला बघितलं तर लेदर बॉलमध्ये द्विशतक त्यांच्या नावावरती. विश्वनाथ लिंगायत इंडिया कप आणि त्याचबरोबर प्रेसिडेंट कपमध्ये आपण त्यांची कामगिरी बघितली आणि अनुभवी पंच मैदानावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल अनिप रुमानी.
40 प्लस मध्ये ऑल इंडियाची जी स्पर्धा झाली, फायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता. अफलातून बॅटिंग केली होती. गोलंदाजी मार्कवरती अनिप सज्ज असेल. ऑन साईडला खेळत होता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अफलातून कामगिरी. टाळ्यांचा गजर सुरू झालाय. डगआउट मध्ये समर्थक टाळ्यांचा गजर करतात, कारण हनीफ रुमाने जबरदस्त गोलंदाजी करत असताना फारशी संधी देत नाहीये. बॅट्समन बाबले आता मैदानावरती चर्चा करता आज हनीफ रुमाने आणि त्याचबरोबर जुनेदनं प्रवृत्त केलंय. काय सुरुवात केली षटक क्रमांक 2 डॉट चेंडू टाकलीत. बघा यांच्याकडे फारसा वेग नाहीये, अनुभव आहे, तदनंतर व्हेरिएशन देखील आहे. कट स्वरूपाची गोलंदाजी जखडून ठेवलंय सुंबेदला, आक्रमक बॅटरला. नेक्स्ट बॉल. हो, इथं मात्र फुल टॉस आहे. फुल टोल वसूल केलाय. सेमीफायनल नंबर 1 मधील पहिला षटकार आर पार, सीमारेखा पार, आउट ऑफ द पार्क. अरे षटकार संघर्षाचा षटकार आहे. सुमेशच्या बॅटमधनं फुल टॉस चेंडूवरती खरपूस समाचार घेत असताना मिडविकेटच्या दिशेनं हा जबरदस्त फटका होता आणि ज्याची आवश्यकता विश्व 11 संघाला नितांत होती. आणि फुलटॉस चेंडू आहे, खराब चेंडू आहे आणि त्या खराब चेंडूवरती एक अप्रतिम फटका, नेत्रदीपक फटका सजवत असताना आपला आत्मविश्वास निश्चितच वाढवतोय सुमेध. धावसंख्या धाबलकबरती 12. षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले. रोड एंडकडनं मारा केला जातोय. अर्थात अगदी 10 ते 12 बॉलांचा बॉलिंग मार्क आपण पाहू शकता. आणि प्रमाणे फटाक्याची आतषबाजी देखील सुरू झाली आहे. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहिल्या पर्वाचा खेळ, तिसरा दिवस. आई फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळ. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. मिडविकेटला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फुलटॉसचा यावेळेला आपल्या फारसा चांगला फायदा घेतला, पण सर्वात महत्त्वाचं काय, षटकार टोकलाय आणि तुम्ही नॉन स्टेकर एंडला गेला, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. धावसंख्या धाबलकबरती आहे ती 13. आपण पाहिलं फुलटॉसला टायमिंगकडे देखील एक स्किल्ड आहे. इथे आपण पाहिलं पहिल्या फुलटॉसवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल. जुनीद आहे तिथे, हा देखील अनेक वर्षाचा एक त्यांचा खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या 13. षटक क्रमांक 2. 7 धावा आले ते षटकात. 4 चेंडू टाकले जातात, पण 2 बॉलचा काही शिल्लक आहे. पॉवर प्ले नंबर षटक क्रमांक 2. आता रोड इटकडून गोलंदाजी करतोय. हनीफ रुमानेकडे मोठा प्रचंड अनुभव आहे. तिथेच आक्रमक बॅटर आहे मकरंद. हो, फुल टॉस. पुन्हा एकदा चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, आर पार. आणखीन एक येतोय सणसणीत, खणखणीत, बिग षटकार. कि सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. तो मकरंद ने इस बार भाप लिया था. फुल टॉस गेंद स्क्वायर एक बॉडी लाने के बाहर खेल दिया खूबसूरती के साथ. बेहतरीन टाइमिंग. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 आप देख रहे हैं पहले संस्करण का ये खेल. तीसरा दिन सेमीफाइनल का पहला मुकाबला. अब्दुल कादिर बनाम विश्व 11, 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर है. मकरंद अब धीरे धीरे इनकी गाड़ी पटरी पर आ रही है. इस ओवर की अगली गेंद अनिप रुमानी ऑन साइड पर हवा में खेल दिया. डिस्को लेग पर पीछे कोई खिलाड़ी नहीं है. शानदार स्ट्रोक. थोड़ा सब्र रखो, इम्तिहान जारी है, वक्त खुद कहेगा. चल बेटा अब तेरी बारी है. मकरंद के बल्ले से शानदार सिक्सर. दोन चेंडूवरती एकही धाव नव्हती. तदनंतर पुढच्या आपण पाहिलं तर 19 धावा आल्यात. 3 बिग षटकार आले, 2 मकरंदच्या बॅटमधून, 1 सुमेशच्या बॅटमधून. आणि बघा धावसंख्या फलकावरती पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना 25 धावा आहेत संघाचं पावशतक फलकावरती. प्रशांत जी हाँ, पहले ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया था जुनेद ने. बढ़िया गेंदबाजी इनकी रही, लेकिन हनीफ रुमानी के खिलाफ दोनों बल्लेबाजों ने आज असरदार बल्लेबाजी की है, सुमेद और मकरंद. और 2 ओवर के बाद अगर आपने 25 रन बगैर किसी नुकसान के बनाए हैं तो विश्व 11 टीम का जो स्टार्ट है ना, बहुत ही लाजवाब हुआ है. आणि तदनंतर आपण पाहिलं तर अद्याप पवन किरणी इथे देखील बाकी आहेत. ते देखील चांगल्या प्रकारची बॅटिंग आपण पाहतो अनेक स्पर्धांमध्ये. खऱ्या अर्थाने बघा पहिला स्टार्ट दिला होता जुनेद इसानीने 6 धावा, परंतु हनीफने चांगली स्टार्ट केली, परंतु आक्रमण देखील झालं. 4 चेंडू अत्यंत खराब. तदनंतर जुनेद इसानी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत 3रं. पॉवर प्लेची 2 षटकं संपतात. क्षेत्ररक्षण पांगवलं जात आहे. आता मात्र इथून मात्र पाहूया कशा प्रकारचं आक्रमण असेल जुनेद इसानीचं. कामयाबी हाथों की लकीरों में नहीं होती, माथे के पसीने में होती है. मेहनत तो आपको करनी पड़ेगी क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला है और संघर्ष करने के बाद 3 बेहतरीन स्ट्रोक. मकरंद के बल्ले से 2 छक्के, उसके बाद में सुमेद ने 1 छक्का जड़ा था. 3 छक्के इस पारी में अभी तक आए हैं. अभिमन्यु विचारे हमारे साथ जुड़े हुए इस टूर्नामेंट में पिछले 2 दिनों में. आज का ये 3रा दिन है. इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे. अभिमन्यु आपका भी स्वागत है. गेंदबाजी में परिवर्तन इंपॉर्टेंट ओवर है. जुनेद के पास चले गए कप्तान.
अब गेंद पीछे, गेंद के नीचे क्या खिलाड़ी आएंगे देखने वाली बात है। तेरी मेरी, दो खिलाड़ी ऑफसाइड पर थे और विकेट की भी अच्छी दौड़ लगा तो दोनों बल्लेबाज। डगआउट में तालियों की आवाज बढ़ रही है, डगआउट में तालियों की आवाज बढ़ रही है। इस वक्त विश्व 11 टीम की अगर गाड़ी की बात करें तो गाड़ी उनकी रंपम पम जा रही है। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, साज बाज ताज। बाबुलिया 3 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने और 3 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 28 रन बगैर किसी नुकसान के। अर्थातच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जुने दिवसांनी बघा, पहिल्या षटकात 6 धावा दिल्या, पहिल्याच बॉलवरती नो मॅन स्लँडमध्ये सुरक्षित फटका म्हणतात अशा प्रकारचा तो शॉट होता, त्याच्यावरती 3 धावा वसूल केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 28 विदाउट एनी लॉस. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व. ह्यातच काही सर्व ह्याचाच आम्हाला गर्व. प्रथमेश पवार, नितेश गाग यांचा ही संकल्पना आपण पाहतोय. ओ भन्नाट वेग आहे वेग. ओ इथं बघा पंचांचा इशारा येतो, नो बॉल. प्रशांत सर नो बॉल दिलाय पंचांनी. रत्नागिरी प्रीमियर लीग 2024 पिक्चर है बस सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। विश्वनाथ लिंगायत सर के ऊपर से हाथ घुमा रहे हैं। मकरंद एक इंपॉर्टेंट खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी अभी तक इन्होंने की है। फ्लैंक पर खिलाड़ी है, गली पर खिलाड़ी, एक खिलाड़ी पॉइंट पर तैनात है, उसके साथ एक खिलाड़ी स्ट्राइक पर लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है। सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच। ये गेंद थी फ्री हिट, मकरंद ने दिया अपने टीम के लिए ट्रीट। और रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 ये पिक्चर है सुपर हिट। ब्यूटीफुल शॉट, मैग्निफिसेंट बैटिंग बाय मकरंद। तर स्लॉट मधला बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये सुरेख फटका होता. ताकद नजाकत सर्व काही होतं या फटक्यामध्ये. धावसंख्या वेगाने 35, बिनबाद 35. काय सुरुवात दिले या इसानीने. जुनेदने चांगली कामगिरी केली होती, इथे मात्र आक्रमण झाले त्याच्यावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही. चाललाय चेंडू तडब्यांच्या दिशेने, रोखलाय, फेकलाय, एकदा मात्र इथे धावसंख्या होती 36 धावा. बाबला इस मुकाबले में मकरंद ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की, लगातार बैक टू बैक 3 छक्के जड़ने का कारनामा किया। शुक्रिया अभिमन्यु, एक बहुत ही अच्छे स्कोरर हमारे साथ जुड़े हुए हैं। 70 पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं, रत्नागिरी प्रीमियर लीग का 2026 सीजन 1। और इस वक्त अगर देखें तो रन संख्या फिलहाल 36 ऑन द बोर्ड। सुमित ऑन स्ट्राइक और स्विंग एंड मिस। बहुत अच्छी गेंद थी, टप्पा थोड़ा ऑफ टप के बाहर था, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। स्कोर रुका हुआ 36 रन बगैर किसी नुकसान के। हे सब अतिशय सुरेख बॉल होता, थोडस बीट केलं फलंदाजाला. पुन्हा एकदा सेट बॅट्समॅन आहेत दोन्ही, दोघांच्या बॅटवर धावा आले तिथं. हो यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 1. यस डीजे. तो निश्चित किया गेंदबाज ने, जुनेद ने। ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा 70 पर। बहुत महत्वपूर्ण सफलता मिली है जुनेद को, फ्रंटलाइन गेंदबाज है। हो गई गलती, हो गई बुल, दांडी 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 गुल। और गेंदबाजी पावरफुल, कमाल की गेंदबाजी। ये एक्शन रिप्ले में देखें, पकाते गेंद और गेंद जो कि स्टंप को लगी, उसके बाद में स्टंप जो है ना वो काटविल कर रहा है। Excellent bowling by Junaid. Now scored 36 for loss of 1 wicket. पवन केने, एवन पवन केने मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं और एक सुपरस्टार खिलाड़ी, बहुत ही शानदार प्रदर्शन इनका रहा है। और गेंदबाजी कमाल की करते हैं, बल्लेबाजी बहुत कमाल की करते हैं। और एक तरफ गेंदबाजी करने के लिए जुनेद तक, अब मजा आएगा। बाबले जुनेद को विकेट मिला और सामने एक स्टार खिलाड़ी है, एक कमाल का बैटल होगा। एक जबरदस्त घमासान देखने का मौका दर्शकों को मिलेगा। जस्ट आपण पाहतो जुनेद. ओहो, गती परिवर्तन आपण पाहतोय, परंतु बघा पंचांच्या हात समांतर, धावसंख्या अवांतर धावेने धावसंख्या जाते. अर्थात षटक क्रमांक 3, एक गडी बाद. 37 धावा आहेत. ऐतिहासिक पवन तलावच्या मैदानावरती A1 पवन केणी सेमीफायनल नंबर मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतो पाहूया. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और लंका पर खिलाड़ी तैनात है।
जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी रन सिंह के फिलहाल 38 रन एक विकेट के नुकसान पर। बहुत अच्छा ओवर जुनेद का रहा है। पहले ओवर में इन्होंने 6 रन खर्च किए, दूसरे ओवर में बहुत महत्वपूर्ण विकेट इन्होंने प्राप्त किया और ब्रेक थ्रू दिला अपने टीम के लिए। कप्तान की जो उम्मीद थी उस उम्मीद पर खरे उतरे हैं। रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहला संस्करण आप देख रहे हैं। प्रथमेश पवार, रितेश चिकाक, युवराज कुरूप टूर्नामेंट के आयोजन करता और बाबले 3 ओवर का खेल समाप्त हुआ। अभी भी मुझे लग रहा है 11 टीम की नक्कीच प्रशांत सर, आपण पाहिलं तर ज्या प्रकारे धावांचा ओघ आपण पाहतोय, हीच जर असं ज्या प्रकारची बॅटिंग राहिली, पवन केंडी देखील मैदानात दाखल झाले, दुसऱ्या बाजूला आग उठणारी फलंदाजी आपण पाहतोय मकरंद. आणि इथून मात्र बघा, जरी का 18 बॉलमध्ये जर 40 धावा आल्या, 18 बॉलमध्ये 35 धावा आल्या, तरी मला इथून मात्र दिसतात 75 प्लस धावा होतील, 80 पर्यंत ते जाऊ शकतात प्रशांत सर. और दूसरी तरफ अब्दुल कादिर टीम ने टॉस जीता है तो आपको विकेट चाहिए। एक विकेट से तो बात नहीं बनेगी। जो मोमेंटम बल्लेबाजों के पास अभी भी है उसको थोड़ा ब्रेक करने की जरूरत है। सुधीर 11 से केदारनाथ खरौते दूसरे सेमीफाइनल का मुकाबला। प्रथमेश ठाकरे और भावेश पवार दो स्टार खिलाड़ी खेलने वाले हैं और बबलू पाटिल अपने बॉलिंग मापा तैयार है गेंदबाजी करने के लिए। नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये बॅटिंग झाली नव्हती, परंतु बबलू पाटील यांनी दाखवून दिले की यस, मी ऑलराऊंडर खेळाडू आहे. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले होते. सामना जिंकून दिला होता. शेवटच्या षटकात काय बॉलिंग केली होती. तेच बबलू पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आहे. दुखापतीमुळे गोलंदाजीपासून दूर होते, परंतु आल्यानंतर काय चमत्कार केलाय सुरेख. हो, इथे बघा भन्नाट वेग आहे. अर्थातच त्या षटकाने सुरुवात केली डॉटने. काय सुरुवात आहे. बबलू पाटिल अनुभवी खिलाड़ी है, लीजेंड खिलाड़ी, बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा इनका। और सामने यंग स्टार, राइजिंग स्टार पवन के ने दो आइकॉन खिलाड़ी। दो बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। अपने बॉलिंग मार पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है बबलू पाटिल। टपाकाती गेंद अंदर की तरफ आई, आंसर पर खेल दिया, पीछे बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फीड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने चतुराई के साथ 2 रन मुकम्मल किए हैं। डगआउट में तालियों की आवाज आप सुन रहे हैं। पवन तलाव का मैदान है, सेमीफाइनल का मुकाबला है और बाबलिया ये बहुत बड़ा घमासान सांप पर नेवले के बीच लड़ाई है। बीच मैदान पर बल्लेबाज पवन केने और बबलू पाटिल। 40 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 14 आपण पाहतोय. आणि इथे जर आपण पाहिलं ना तर पवन तलाव मैदानावरती दर्दी क्रीडा संघाची गर्दी पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय. हे आहेत दर्दी क्रीडा रसिक चिपळूणकर. क्रिकेट असेल, कबड्डी असेल, नितांत प्रेम करणारे असे हे दिग्गज क्रीडा रसिक आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. बबलू पाटील आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि आतापर्यंत 2 धावा देखील दिल्या आहेत. 40 ऑन द बोर्ड. एक गडी बाद 40. अत्यंत महत्वाचं षटक असेल बबलू पाटील यांचं. राऊंड विकेटचा मारा आहे. ओ हो हो, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चाललाय 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 सीमारेखा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. मिडल लेग स्टंप पर गेंद थी, बल्लेबाज बैकबोर्ड तैयार थे, बॉडी का बैलेंस बहुत अच्छा था, बैट्सविंग बहुत ही कमाल का, गेंद को पूरी किया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। विश्वसनीय स्ट्रोक पवन केने का। सफलता के हकदार वो हैं जो खड़े सीना तान, हर मौसम चाहे सर्दी गर्मी बरसात या तूफान, तूफानी बल्लेबाजी करने के लिए जाने जाते पवन केने। और सामने बबलू पाटिल। और बबलू पाटिल की खासियत है, वो छक्का अट्ठा नहीं जड़ते, नौवा जड़ते हैं। बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं खिलाड़ी, लेकिन इस वक्त आपको गेंदबाजी करनी है। स्कोर की बात करते रन संख्या 46, 40 रन स्कोरबोर्ड पर है। प्रवीण भाटकर स्टैंड की तरफ गेंद चली गई थी, इनका भी बहुत अच्छा योगदान रहा है रत्नागिरी के लिए। रिवर्स में क्या बात है, व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट, अल्टी पल्टी दे घुमा के गेंद बाउंड्री के बाद 6 रन।
ने पुल किया था, उसके बाद में रैम शॉट, रचनात्मक बल्लेबाजी, बैटर पवन नकेरे द्वारा कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद, इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा, शोएब की तरफ गेंद चली गई। पवन थोड़ा निराश रहेंगे, ये भी मौका था, यहाँ भी कुछ आई थी और इस वक्त अगर देखें तो ये बिंदी गेंद है। आपने ये फुल टॉस गेंद थी, मौका था अपने बाजू खोलने के लिए। सपड पाहिलं तर मी मगाशी देखील म्हटलं होतं फुलटॉस ला देखील टायमिंग करणं फार महत्त्वाचं असतं, स्किल्ड असतं. इथं मात्र पुन्हा एकदा बबलू पाटील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, रोखलाय. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 4 देखील संपतं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे. अर्थातच 1 गडी बाद 53 धावा. सुधीर 11 टीम के कप्तान और केदारनाथ खरौते टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, सेकंड सेमीफाइनल के दूसरे सेमीफाइनल के लिए आपको आपके खिलाड़ियों की लिस्ट अपडेट करके टॉस के लिए तैयार रहना है। प्रथमेश ठाकरे और भावेश पवार, आने वाला मैच भी बहुत महत्वपूर्ण है। 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 4 ओवर के बाद रन संख्या फिलहाल 53 रन स्कोर बोर्ड पर है। बीच मैदान पर हल्की सी चर्चा आप देख रहे हैं और दर्शक जो है ना धीरे धीरे बढ़ रहे हैं। अजीम जुबले स्टैंड में दर्शक मौजूद है, आपका भी स्वागत है। और उसके साथ अगर देखें नितिन नरड़कर, लेग पर गेंदबाजी करने वाले गेंदबाज, बाबला हमेशा लेग पर एक गेंद जो लेग स्टंप के बाहर पिच करते थे वहां से ऑफ स्टंप के बाहर लेके आते थे, एक गेंद वो फ्लाइटर डालते थे और थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज को ललचाते थे, वो उनकी ताकत थी। आज बहुत ही जबरदस्त मुकाबला। रिजवान अपने बोलिंग मार्क पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। स्कोर 53 और एक ही बल्लेबाज आउट हुआ है। बल्लेबाज सुमित की पारी समाप्त हुई। पवन के लिए इंपॉर्टेंट पारी खेल रहे, आज सुमित ने बनाए 11 रन। मकरंद इंपॉर्टेंट पारी खेल रहे, स्ट्राइकर इन पर पवन, A1 पवन और रिजवान गेंदबाजी करने के लिए तैयार। बहुत अच्छी गेंदबाजी। अब ब्रेक, लेग ब्रेक का मिशन होगा, मजा आएगा। रिजवान ने एक बहुत बड़ा विकेट लिया था भावेश पवार का और इस वक्त अगर देखें तो 22 का इशारा किया गया। बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी बाबला, ये इंटरेस्टिंग बैटर है। मकरंद इंटरेस्टिंग खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी की, लेकिन पवन और रिजवान के बीच में बैटर देखना चाहूंगा, एक कशमकश में देखना चाहूंगा। आणि चॅलेंज देखील केलंय. अर्थात जाऊया थर्ड अंपायर. फिलहाल रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 में सेमीफाइनल का मुकाबला और बल्लेबाजों ने चैलेंज किया है। डीआरएस का इस्तेमाल जरूर हुआ है। अब देखते हैं, दूध का दूध पानी का पानी, बस 70 पर होने वाला है। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। अपना इंपॉर्टेंट मुकाबला। रिजवान ने इस प्रतियोगिता में जबरदस्त गेंदबाजी की है आणि हा असा प्रशांत सर असा एक गोलंदाज आहे की ज्याने कोण प्लेइंग लिस्ट द्या. इट्स अ फेयर डिलीवरी। रिजवान अपने बोलिंग पर पता गया, फ्लाइट पर खिलाड़ी गली है, पॉइंट है, एक्स्ट्रा कवर और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर। रिवर्स के लिए तैयार थे लेकिन बात नहीं बनी है। तालियों की आवाज आ रही है, समर्थन जो दोनों टीमों के लिए है। जब रन बनते हैं तो बिल्कुल आप देख रहे सुनील गावस्कर साहब का जो स्टैंड है वहां से आवाज आती है और जब बहुत अच्छी गेंदबाजी होती है ना तो क्रिकेट के भगवान सचिन रमेश तेंदुलकर स्टैंड जो है ना वहां से आवाज आती है तालियों की। मजा आएगा दर्शकों के लिए। नक्कीच अतिशय सुरेख मॅच, सुरेख बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बाबूने चांगली सुरुवात केली. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. हो पुन्हा एकदा पंचांचे इथे आपण पाहूया. पंचांचा इशारा असणार आहे, अर्थातच वळलेत आमच्या दिशेने. यस, इट इज अ वाईट. धावसंख्या फलकावरती असेल 55 धावा. क्रुशियल मुकाबला रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहला संस्करण सेमीफाइनल का मुकाबला। अब्दुल कादिर बनाम अबशु 11, दो तगड़ी टीमें बीच मैदान पर है। पवन जिनके ऊपर निगाह रहेगी, बहुत ही शानदार खिलाड़ी है, दमदार प्रदर्शन अभी तक रहा है, 2 छक्के वो जड़ चुके हैं। रिजवान की गेंदबाजी ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, लेग स्टंप के बाहर गेंद, फाइन लेग पर गेंद को फील्ड किया जाएगा लेकिन विश्वनाथ लिंगायत व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। मिस्टर इस्साक के साथ आंकड़े बंद तो रन संख्या इसी के साथ अब बढ़ता बढ़ता स्कोर जा पहुंचा है 58 रन स्कोर बोर्ड पर। 58 धावा फलकावरती आपण पाहतोय. बाबू सुर्वे असा गोलंदाज आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे बघा.
त्याच्याकडे स्लो वनवर आहे, लेग कट आहे, ऑफ कट आहे, यॉर्कर देखील आहे. असा गोलंदाज आहे ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफी रत्नागिरी स्पर्धेत निर्धाव षटक टाकलंय. आणि असं कोणतेही मैदान नाही जिल्ह्यातलं जिथे त्यांनी निर्धाव षटक टाकलं नाही. एक दर्जेदार गोलंदाज आहे. तीच परंपरा करावी लागेल, तीच कामगिरी करावी लागेल. 58 धावा फलकावरती आहेत, एक गट बाद. षटक क्रमांक 5. नेक्स्ट बॉल बाबू. हो हो, इथं बघा पुन्हा एकदा चकवलंय, चकवा दिलाय, चाललाय चेंडू तळम्यांच्या दिशेने, रोखलंय एका धावेसाठी. बाईच्या स्वरूपात मिळालेली धावा आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो धावा कशा आहे ते त्याला महत्व नाही, धावांना फार महत्व आहे. धावसंख्या 59 धावा. जी आज वक्त सारे रन काउंट होने वाले हैं. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहले सत्र का खेल काफी सारे दर्शक के टूर्नामेंट देख रहे हैं. 70 पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रिजवान बाबू गेंदबाजी करे, सामने बल्लेबाज पवन. ओ ये भी गेंद लेग स्टंप के बाहर है, पैर पकड़ने की कोशिश हो रही है. बहुत बार आपने देखा इस मुकाबले में कमजोर गेंदबाजी हुई है, लेग स्टंप के बाहर गेंदबाजी हुई है, फुल टॉस गेंदें भी आई है, लेकिन उसका फायदा जो है ना बल्लेबाज नहीं उठा पा रहे. इस सिंगल के साथ मतलब 1+1 तो 2 रन मिलेंगे. 2 रनों के साथ स्कोरबोर्ड में बढ़ोतरी. 61 पमान. 61 धावा फलकावरती आहेत. थोडीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. वाईट बॉल आली त्या षटकात, प्रहार मात्र मोठा झाला नाही आहे, परंतु एक्स्ट्राज आलेत, धावा येतात, त्याला महत्व आहे. 61 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 5 बाबू. ओ इथं मात्र क्लीन बोल्ड, दांडी गुल, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. रमेश पवार, रितेश घाग, युवराज कुरुब यांनी या पहिल्या पर्वाचं इतकं चांगलं आयोजन केलंय ते पाहून खास करून विरारवरून रवी सुर्वे, श्री किळमाई देवी प्रतिष्ठान, राहुलगाव, सुरेवाडीच्या वतीनं रत्नागिरी प्रीमियर लीगसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तसेच जिल्ह्यात आणि तालुक्यात अशाच प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करावे अशा प्रकारच्या शुभेच्छा प्रथमेश पवार, रितेश घाग, युवराज कुरुब यांच्यासाठी रवी सुर्वे आणि किळमाई प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. बैक टू क्रिकेट मैच की तरफ रुख करेंगे. फिलहाल स्कोर 61. मुकुंद पेजले पाली की ये जाबाज खिलाड़ी, कल इन्होंने बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया था, लाजवाब बल्लेबाजी रही थी. कोंडे त्यानंतर आपण बघितलं तर गणेशखिंड असेल, रामपूर असेल, तनाळी असेल, मार्केतामने असेल, अगदी गोहगरमधल्या काही स्पर्धा असतील, या मित्रांनी गाजवल्यात. पण आता रत्नागिरी प्रीमियर लीगमुळे गणेश सर हा खेळाडू प्रकाश झोतामध्ये आलाय जो आयकॉन विरुद्ध देखील चांगली कामगिरी करतो. आता मजा येणार आहे. अत्यंत महत्वाचं हे षटक आहे रिजवानचं. ओ लेग ब्रेक करायचं होतं चेंडू आणि बॅटमध्ये या ठिकाणी संपर्क होण्याचा काही संबंध येणार नाही, कारण चेंडू खेळण्याचा प्रयत्नही झालेला नाहीये. ऑफटमच्या खूपच बाहेर चेंडू. व्हाईट बॉल सातत्याने येतात, आपल्या सातत्याने व्हाईट बॉल येत आहेत, विकेटही आले. एक लांबवलेलं षटक. यस, आपण पाहतो 62 धावा आहेत फलकावरती. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. आक्रमक सुरुवात झाली होती, 2 षटकात 25 धावा आपण पाहिल्या पॉवर प्लेच्या. मोठं केलं होतं पॉवर प्लेला. आणि ते मात्र बघा मुकुंद आपण पाहतोय जो कोणाची परिचयचा नव्हता, त्याला ओळख दिली रत्नागिरी प्रीमियर लीगने या स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो हो, आडव्या बॅटने खेळलेला फटका, चेंडू चाललाय सीमारेखा पार, जातोय आणखीन एक दमदार असरदार रत्नागिरी प्रीमियर लीग बिग षटकार. पारी 22 रनों की सुमेद कदम ने बनाए 11 रन. पवन के लिए बीच मैदान पर आइकॉन खिलाड़ी है और टाइम आपका समाप्त हुआ. टाइम आपका समाप्त हुआ है, तो एक खिलाड़ी आपका दायरे के अंदर लिया जाएगा. तुमची वेळ समाप्त झाली, त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. और मुकुंद पेजल ने कमाल का स्लॉक स्वीप खेल दिया था डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ. प्रवीण
पवार स्टैंड की तरफ गेंद चली गई थी खूबसूरती के साथ। शानदार बल्लेबाज प्रवीण भाटकर, प्रवीण पवार, उसके साथ नितिन नरलकर और अजीम जुबड़े, ये जो सारे स्टैंड आप देख रहे हैं, उसके साथ जो डगआउट है जिसमें क्रिकेट के भगवान सचिन, रमेश तेंदुलकर और मास्टर खिलाड़ी, लिटिल मास्टर सुनील गावस्कर साहब, इनका स्टैंड है। तो बल्लेबाजों का स्टैंड है सुनील गावस्कर स्टैंड, और अब्दुल कादिर टीम का स्टैंड है सचिन, रमेश तेंदुलकर स्टँड। येस, आपण पाहिलं तर षटक क्रमांक 6 आणि शेवटचं गोलंदाजी मार्कवर बबलू पाटील यांना आपण पाहतोय. थोडंसं मागडं षटक टाकलं होतं बबलू पाटील यांच्या, 2 षटकर आले होते षटक क्रमांक 4 मध्ये. शेवटचं षटक आहे. ओ, इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. सुंदर रनिंग बिट विकेट आपण पाहतोय. अर्थात धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या फलकावरती 70 धावा. प्रशांत सर, मी म्हणालो होतो हा जर धावांचा ओघ लागला तर अर्थात 75 किंवा 80 धावा, 80+ धावा होऊ शकतात. बघा 70 झालेत, 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय म्हणताय? जी हाँ, दूसरी तरफ अब्दुल कादिर की टीम एक प्लान बना के आई है और इस 5 गेंदों की कहानी बहुत इंपॉर्टेंट दोनों टीमों के लिए रहेगी। आपने एक अनुमान लगाया, एक प्रेडिक्शन आपने बिल्कुल बताया। ऑन साइड पर मिड विकेट पर गेंद को पुल किया पीछे खिलाड़ी और बबलू ने डब्लू ढूंढ लिया। पवन के ने बैक टू द पवन, बिग विकेट, बल्लेबाज आउट। आपण पाहिली पवन केनी, आयकॉनिक खेळाडू आहेत. 2 षटकर त्यांच्या बॅटमधून आले होते आणि या स्पर्धेतील शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट देखील आपण पाहिला. रिव्हर्सिपचा बिग षटकार आणि त्यानंतर बबलू पाटील. बघा या षटकात तर त्यांना ठाऊक आहे, जर आपल्याला टार्गेट कमी धावांमध्ये रोखायचं असेल, 80च्या आत रोखायचं असेल तरी तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि ते मात्र चांगली सुरुवात आहे. षटक क्रमांक 6, 2 धावा आले त्या षटकात. एका फलंदाजाला बाद केले, सेट बॅट्समॅनला बाद केले प्रशांत. इथून मात्र नव्या फलंदाजाला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. माइंडसेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा क्योंकि आप सेट होने के लिए आपके पास समय नहीं है। रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 ऑर्गेनाइज बाय प्रथमेश पवार, रितेश गाग, युवराज बकरू। सेमीफाइनल का यह पहला मुकाबला सुधीर 11 और श्री केदारनाथ खरोते टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस के लिए तैयार रहना है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज बबलू पाटिल और अरफान, जिनके ऊपर दारोमदार। ऑफसाइड पर फ्लाइंग टिप, गली, पॉन्ड, स्ट्रकबर, लॉन्गा, 5 खिलाड़ी हैं। स्विंग एंड मिस, और इस वक्त मुकुंद पेजली अपने पास स्ट्राइक रखेंगे। बल्लेबाज अरफान बैक टू द पेबल। इस मुकाबले में बबलू पाटिल ने जान डाली है और चौथे विकेट का पतन, बल्लेबाज अरफान रन आउट। त्या षटकात 3 चेंडू टाकलेत, त्याच्यामध्ये 2 धावा दिलेत. एक रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. तर पवन केनीला देखील त्याने बाद केलं होतं. अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. अर्थात धावसंख्या फलकावरती 70 धावा आहेत, 3 बॉलचा खेळ शिल्लक. आणि जे आयकॉनिक खेळाडू असतात त्यांच्याकडे कमबॅक करण्याची कमालीची क्षमता असते. पहिल्या षटकात 15 धावा दिल्या, तर नंतर मग दाखवलं की मी या स्पर्धेत कशासाठी आलोय, का म्हणून मला आयकॉनिक म्हणून सिलेक्ट केलंय. सुरेख गोलंदाजी आहे. षटक क्रमांक 6. और कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होते हैं, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होते हैं। और टैलेंट कब देखा जाता है? दबाव में। दबाव में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी बबलू पाटिल द्वारा। ऑन साइड पर गेंद को खेला गया पीछे, डीप मिड विकेट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं और टीवी एम्पायर अब बिजी हो जाएंगे। ये रन आउट है वो देखा जाएगा। रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 में दोस्तों आपका स्वागत है। कुछ देर के लिए सबको रुकना पड़ेगा, डिसीजन पेंडिंग है। सुधीर 11 टीम के कप्तान श्री केदारनाथ खरोते टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस के लिए तैयार रहना है। आपके खिलाड़ियों की लिस्ट आपको अपडेट करनी है, बहुत इंपॉर्टेंट मैच है। सुधीर 11 टीम के कप्तान बंटी पहुंच चुके हैं। श्री केदारनाथ खरोते टीम के कप्तान, आपको जल्दी आना है, बहुत इंपॉर्टेंट मैच है ये। और अब टीवी एम्पायर क्या डिसीजन होगा? युवराज करूप, प्रथमेश पवार, रितेश काक,
नॉट आउट, कोई नुकसान नहीं है। संदेश आपका भी स्वागत। हमारे कॉम बॉक्स में इस वक्त पहुंच चुके हैं। अंडर आर्म क्रिकेट, ओवर आर्म क्रिकेट, कबड्डी के आयोजन करता है रत्नागिरी प्रीमियर लीग का 2026। बबलू अपनी बॉलिंग वहां पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। मुकुंद के ऊपर सबकी निगाह, बहुत ही शानदार प्रदर्शन इनका भी रहा है। वहां में गेंद को खेल दिया, पॉइंट पर खिलाड़ी, दायरे के अंदर एक, कवर पर खिलाड़ी है, क्या ये बढ़िया, बहुत ही बढ़िया फील्डिंग कवर पर जरूरी है। और तालियों की आवाज आप सुन रहे हैं, दोनों तरफ से तालियों की आवाज आ रही है, समर्थन मिल रहा है रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 के सेमीफाइनल के मुकाबले के लिए। इथे बघा 74 धावा फलकावरती झाल्यात। सागरचे पत्रकार आदरणीय योगेश बंडागळे सरांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 मध्ये। वेलकम सर। जाऊया मॅचच्या दिशेने। बबलू पाटीलने जान टाकली या सामन्यामध्ये। इथे बघा 74 धावा फलकावरती आहेत आणि शेवटचं षटक देखील आहे आणि टार्गेट सेट ठरवणारे हे कायचे चेंडू सुधीर 11 संघ यांचे कर्णधार बंटी सावंत आपले प्लेइंग डेस्क देण्यासाठी दाखल झालेत। प्रतिस्पर्धी संघ आपण देखील यायचं आहे। श्री केदारनाथ करवते आपणास देखील नम्रतेची विनंती आहे, आपण या लवकर, हरी अप। पुन्हा एकदा सज्ज आहेत बबलू पाटील। बेस्ट वर्ष बेस्टची लढाई आपण पाहतोय मैदानामध्ये। हो हो, पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, भन्नाट वेग होता, प्रॉपर टायमिंग होत नाही। फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। हो हो, इथे मात्र 2 धावा मिळत आहेत। अशा प्रकारे आपण पाहिलं तर एकंदरीत 6 षटकांचा खेळ संपला। 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 76, 70 धावा कराव्या लागतील प्रशांत सर। या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर नक्कीच आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते। अर्थात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जर आपण पाहिलं तर ह्याच मैदानावरती दिनांक 12 ते 19 या कालावधीमध्ये एक लेदरची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते। करोते गावचे माजी
सरपंच आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्र गाग साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि अगदी थोड्याच वेळात टॉस देखील केला जाईल. आमचे मार्गदर्शक आहेत आदरणीय हरिश्चंद्र गाग साहेब, तर मनापासून आपलं स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती असतंच तेव्हा वेलकम बैक, सभी का स्वागत है। सेमीफाइनल का ये बहुत महत्वपूर्ण पहला मुकाबला, दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं, दर्शक काफी संख्या में मौजूद। 8:28 का समय, मैंडेटरी पावर ब्रेक का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है। सौरभ अपने बोलिंग मार्ग पर तैयार। बल्लेबाज की बात करें तो नाजीम और दानिश, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी तयारच आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. सुदर्शन महेकर, आपण या ठिकाणी लवकर यायचे व्यासपीठावरती. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सौरभ, ऑफ टर्म के बाहर तेज तर्रार गेंद वाइड यॉर्कर के साथ शुरुआत, क्या बात है, तेज तर्रार गेंद थी, बहुत ही जबरदस्त. एक बार फिर इस्तेमाल इस वक्त अपने दिमाग का करते हुए चतुरा के साथ गेंदबाजी करते हुए सौरभ. सौरभ पवार गेंदबाजी कर रहे हैं, मैन फ्रॉम ओमली. मैदान पर खिलाड़ी, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात. अच्छा स्ट्रोक है इस बार, मिड ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. सौरभ पवार ने शिकार किया. बल्लेबाज नाजिम बैक टू द पैवेलियन, पहले विकेट का पतन. आवाज आप सुन रहे, सुनील गावस्कर सर और उसके साथ क्रिकेट के भगवान सचिन रमेश तेंदुलकर. इस मुकाबले में सौरभ पवार का बहुत ही शानदार प्रदर्शन रहा है. रिजवान ने प्रभावित किया, उसके साथ अगर पार्थ गांधी का प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा है. इससे पहले आपने देखा था लाजवाब प्रदर्शन करते हुए मुकुंद पेजले को. बहुत सारे यंगस्टर खिलाड़ी जो कमाल का काम कर रहे हैं, और पहला विकेट जल्दी गिर गया है. माजिद इस मुकाबले में अच्छा प्रदर्शन, नाजिम जो है ना अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए जुनेद आए हैं, इनके ऊपर भी दारोमदार रहेगा. आपने क्या कहना चाहेंगे जिस तरह से सौरभ पवार ने पहिली सफलता प्राप्त की है? जर आपण पाहिलं तर सौरभ पवारने या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिल्यानंतर सुरुवात अतिशय सुरेख केली. पॉवर प्लेचा हा गोलंदाज आहे आणि अर्थात चांगली सुरुवात दिली बघा. ओव्हर कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता, सुरेख झेल टिपलाय आणि तदनंतर आपण पाहिलं तर नक्कीच जुनेद मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या दिवशीच्या पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, हिरो ठरला होता आणि इथे मात्र मोठी जबाबदारी असेल. सौरभ पवार या षटकातील पुढचा बॉल पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू दिलाय. मोठं टार्गेट आहे बघा, 77 धावांचं एक बिग टार्गेट आहे. अशा वेळी तुम्हाला पॉवर प्लेला मोठं करणं फार गरजेचं आहे. भन्नाट वगैरे टाकला होता बॉल. सर काय सुरुवात आहे, काय सुरुवात आहे. अजीम जुळे स्टँड कडून मी बघतोय तिथून टाळ्यांचा गजर झालाय सौरभ पवारच्या भन्नाट गोलंदाजीसाठी. काय कामगिरी करतोय, लाजबाब. उमळीचा खेळाडू आहे. इथे आपण बघितलं शेतामधलंच क्रिकेट आहे. शेतामध्ये क्रिकेट खेळत असताना हा खेळाडू TWJ सारख्या दिग्गज संघामध्ये खेळलाय, व्यावसायिक संघामध्ये खेळलेला खेळाडू आहे. छान ड्राईव्ह केला, सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना देखील पेश केला जातोय. 2 धावा पूर्ण होतील, 2 धावांनी धावसंख्या वाढते आहे. काय या ठिकाणी बॅटल प्रेक्षकांना बघायला मिळते. सेमीफायनलचा पहिला सामना आहे, अटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. धावफलकावरती एकूण धावा आहेत 2. जिंकण्यासाठी एक मोठं आव्हान ठेवले गेले. 77 धावांचं आव्हान आहे आणि 1977 साली देवराज गरगटे सर आणीबाणी आली होती. आज मैदानावरती हा सामना जिंकायचा आहे, निकराची झुंज आहे. मैदानावरती दोन्ही संघ या ठिकाणी पराभूत होण्यासाठी नाही, हार मानण्यासाठी नाही, हा सामना जिंकण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन खेळलेला पटका आहे. ट्रॅव्हल झालाय आता मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंबल होतोय परंतु रोखलंय. धावसंख्या 2 ने वाढते बघा. अर्थात धावसंख्या फलकावरती 4.77 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात आहे. चौरे पहिल्या चेंडू डॉट टाकला. चला दोन्ही कॅप्टन
चला कॅप्टन टॉससाठी. चला तर टॉस करणार आहोत डॉक्टर श्री सतीश वाघ सर, जे ओनर आहेत सुप्रिया लाईफ सायन्स, आणि त्यांच्याच बिहाफमध्ये आज इथे उपस्थित झालेले आहेत कॅप्टन श्री मनोज भांबरे सर, HR ॲडमिन हेड आहेत सुप्रिया लाईफ सायन्सेसचे, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण आता टॉस करणार आहोत. हेड कॉल केलेला आहे अँटेल सिटीज सुधीर स्पोर्ट्स या टीमने इथे टॉस जिंकलेला आहे. खूप खूप धन्यवाद कॅप्टन मनोज सर. टॉस इथे जिंकलाय, बंटीजी टॉस जिंकलाय, किती महत्वाचा वाटतो आणि सेमीफायनल मध्ये काय करणार आहात? आम्ही सेमीफायनलमध्ये प्रथम फलंदाजी करू. ज्या पद्धतीने आपण पाहिलं आता या मॅच मध्ये 77 धावा चेस करणं कठीण होत चाललंय, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटते किती धावा महत्वाच्या ठरू शकतात या सेमीफायनलच्या मॅच मध्ये? आमचं प्रायमरी टार्गेट असेल 60+ स्कोर करायचा. जशी मॅच पुढे पुढे खेळली जाईल तसं टार्गेटसुद्धा प्रत्येक वेळी चेंज होत राहील, पण 60+ धावा करण्याचा आमचा हेतू असेल. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण सामना सुरू आणि एक सिक्सरही लागलाय. टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? आम्ही टॉस जिंकतो तर पहिली क्षेत्ररक्षणच करणार होतो, आणि परत आता पण क्षेत्ररक्षणच झालं आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. चला आता आपण एक सन्मान करूया. कॅप्टन श्री मनोज भांबरे सर, HR ॲडमिन हेड आहेत सुप्रिया लाईफ सायन्सेसचे, आणि त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर श्री सतीश वाघ सर यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच डॉक्टर श्री सतीश वाघ सर, जे ओनर आहेत सुप्रिया लाईफ सायन्सेसचे, आणि त्यांच्या बिहाफमध्ये इथे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कॅप्टन श्री मनोज भांबरे सर इथे उपस्थित झालेले आहेत. HR आणि ॲडमिन हेड आहेत सुप्रिया लाईफ सायन्सेसचे. थँक्यू सो मच सर, आपण इथे अमूल्य वेळ देत आहे, आणि इथे षटकारानंतर चौकारही आलेला आहे, आणि त्याच्यामुळे सामना कडक रंगील. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. थैंक यू कुणाल जी. कमाल का मुकाबला बीच मैदान पर, शानदार बल्लेबाजी. नाजिम 10 पर पहुंच चुके हैं, जुनेद 4 पर खेल रहे हैं. इस मुकाबले की बात करें तो शानदार खेल देखने का मौका मिलेगा. सुधीर स्पोर्ट टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया, बल्लेबाजी करने का फैसला लिया. सुधीर स्पोर्ट वन द टॉस एंड इलेक्टेड टू बैट फर्स्ट. मैच की तरफ रुख करेंगे. बहुत महत्वपूर्ण मुकाबला है. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करने का फिलहाल तैयार है. नाजिम के ऊपर सबकी निगाह. इस ओवर की अगली गेंद स्टोक अच्छा, इस बार खिलाड़ी है मिड ऑफ पर रन लेना चाह रहे थे नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज, लेकिन मना किया स्ट्राइकर एंड के बल्लेबाज ने. अब दोनों तरफ तालियों की आवाज आ रही है. सेमीफाइनल का मुकाबला 70-70 का बॉल इस्तेमाल हो रहा है. इस बार मैच में मजा आएगा. मामला स्कोर है कुल मिलाकर 14 रन 1 विकेट के नुकसान पर. सपट भारत तर या षटकाने सुरुवात केली होती, स्वागत केलं होतं पवनचं एका बिग षटकाने. नंतर चौकार देखील आलाय. 10 धावा आले त्या षटकात. महत्वाचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. ओहो हो, काय गती आहे, काय वेग आहे. वाईड यॉर्करचा वापर केलाय. धावसंख्या फलकावरती बघा, 77 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 14 धावा. आस्किंग रेट कमालीचं वाढतंय. इथून मात्र टॉप गिअरवरती गाडी चालवावी लागेल, हवा ही पायर करावी लागेल, षटकार चौकार मारावे लागतील. ओ प्रयत्न होता, परंतु पवन केणीने दाखवून दिला आयकॉनिक खेळाडू कसा असावा. अतिशय सुरेख एंड केला. खराब सुरुवात केली होती, परंतु नियंत्रित टप्प्यात गोलंदाजी करताना 2 षटकारे समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद 14 धावा. फिलहाल कटोर में है इस वक्त गेंदबाजी सौरभ पवार और पवन. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. स्कोर 14 पर है, 1 विकेट के नुकसान पर. 77 रनों का टार्गेट है. बीच मैदानावर हलकी सी चर्चा हो रही. प्रेक्षकांना विनंती करेन, एकतर गाडी तुम्हाला आतमध्ये मैदानात आणायची नाहीये, किंवा ज्या बाहेर गाड्या पार्क करतायत त्या लावत असताना एकदा छान पद्धतीने दोन्ही बाजूला लावा. एक योग्य ठिकाणी पार्क करा की ज्यामुळे ट्रॅफिक जाम होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी आपण घ्यायची आहे. क्रिकेटचा खेळ बघायचा आहे, पण आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. जुनेद बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. स्कोर की बात करें तो रन संख्या 14 रन. सौरभ पवार अपने बोरिंग तैयार रोड एंड से गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करने के लिए जुनेद ऑन स्ट्राइक, इज प्लेइंग ऑन फुल. हवा में गेंद बहुत ऊपर है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रखे. ये कैच होगा. गेंद के नीचे खिलाड़ी, बल्लेबाज आउट. सौरभ पवार ने शिकार किया. डगआउट में ताली की आवाज आ रही है. वाह सौरभ, वाह क्या कमाल का प्रदर्शन आप कर रहे हैं. यस, सपट भारत तर जुनेद मेमन एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकंसं ॲल्युएशन झालं नाही. आणि त्यानंतर चांगला झेल देखील पकडलाय. इथे बघा पकडलाय, झेल संपला. इथे मात्र जुनेदचा खेळ. षटक क्रमांक 3 नंबर पाहतोय. पहिल्या षटकात धावा दिले होते केवळ 4.
आणि तदनंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकात धावा आल्या 10 आणि ते मात्र पहिल्याच चेंडूवरती बाद केलंय. गोलंदाज आहे सौरभ पवार. यस, काय गोलंदाजी केली बघा प्रशांत सर. ही जी हिरोळ आपण पाहतोय ना त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे फक्त आणि फक्त अर्थात चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व जे पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून अप्रतिम मैदान सजवलंय या स्पर्धेसाठी. आणि जाऊया आपण अर्थात धावसंख्या 14 2 गडी बाद प्रशांत सर. बबलू पाटिल बल्लेबाजी करने के लिए आए, उनके ऊपर सबकी निगाह रहेगी। पहले 2 ओवर में गेंदबाजों का बोलबाला रहा है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन उन्होंने किया है। सौरभ पवार का जलवा आप देख रहे हैं, इस तरह गेंदबाजी कर रहे हैं। सुकून और जुनून के बीच लड़ाई है। बबलू पाटिल अनुभवी खिलाड़ी है और दूसरी तरफ यंगस्टर राइजिंग स्टार सौरभ पवार। सुकून और जुनून के बीच लड़ाई जरूर देखिए। पवन तला का मैदान, रोड से गेंदबाजी, सौरभ पवार तैयार। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, तेज तर्रार गेंदबाजी, वाइड यॉर्कर और समर्थक बिल्कुल तालियां बजाते हुए। विश्व 11 और अब्दुल कादिर के बीच तगड़ा मुकाबला। बबलू पाटिल क्या धुआंधार बल्लेबाजी करेंगे? ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला। बबलू पाटिल का रोल इंपॉर्टेंट रहेगा इस मुकाबले में। नो डाऊट बबलू पाटील एक आयकॉनिक खेळाडू आहे आणि क्षमता आहे सिक्स्टर किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं. तीच कामगिरी करावी लागेल इथे मात्र. राईट मोर विकेट, पुन्हा एकदा भन्नाट वेग. सौरभ पवार गोलंदाजी बरतो करतोय, प्रतिस्पर्धी संघावरती वार. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम बॅक टू बॅक 2 डॉट आलेच येते. या षटकाचं वर्णन बघा. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट डॉट डब्ल्यू डॉट डॉट. एखादी वेबसाईट असावं हे षटक आहे, अशा प्रकारचं षटक आहे. गेट वरती ज्या बाईक लावण्यात आलेल्या आहेत मान्यवर येत आहेत, त्यामुळे ते गेट पूर्णपणे मोकळं ठेवा. तमाम क्रीडा शौकींना विनंती आहे, आज गेटवरती गाडी लावू नका प्लीज, रिक्वेस्ट है आपल्याला. ओ क्या बात है, शॉट तो बहुत अच्छा, पीछे खिलाड़ी है, खिलाड़ी बन के दर्शक, दर्शक बन के दीवाने. दर्शन स्टोक अजीम थोड़े स्टार्ट में गेंद चली गई है, ब्यूटीफुल शॉट. बबलू पाटिल है बीच मैदान पर, तो मजा आएगा. ये शॉट देखिए, एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर. 3 से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े सीना तान. और इस मैच में बल्लेबाज बबलू पाटिल डाल रहे जान. येस, सुरेख फटका होता. पुन्हा एकदा सौरभ सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल राईट ऑन द विकेट. पुन्हा एकदा बिग प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र जातात चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. अर्थात ह्या आधीचा चेंडू स्लॉटमध्ये होता, पार्किंग प्लॉटमध्ये. तदनंतर बॉलला थोडंसं मागे ठेवलंय. अशा प्रकारे षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे 77 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे 21 धावा. विश्व 11 की तरफ से बहुत अच्छी गेंदबाजी रही है पवन और सौरभ पवार द्वारा, यहाँ साझेदारी बनी है. लेकिन जो छक्का जड़ा है ना बल्लेबाज बबलू ने, वहां से कहानी थोड़ी सी बदलती हुई. दानिश के ऊपर निगाह, एक छक्का एक चौका वो जड़ चुके हैं. आक्रामक बल्लेबाजी करना वो जानते हैं. सौरभ पवार अपना दूसरा ओवर डाल रहे, टीम का तीसरा ओवर. लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, काबिलियत तो दानिश के पास भी है. इस बार भी अच्छा स्ट्रोक खेला गया, पीछे लॉन्गा पर खिलाड़ी है और उनके पास कोई मौका नहीं है. सचिन रमेश तेंदुलकर स्टैंड की तरफ गेंद चली गई है. व्हाट अ शॉट, ब्यूटीफुल बैटिंग. अब मजा आएगा. आंख दोनों तरफ लगी हुई है, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई. एक्सीलेंट बैटिंग बाय दानिश. दूसरा छक्का जड़ चुके हैं. येस, आपण पाहिलं तर नक्कीच ज्या प्रकारे बॅटिंग झाली आहे षटकामध्ये 2 षटकार आले सौरभ पवारवरती. पहिले 3 चेंडूवरती एकही धाव दिली नव्हती. तदनंतर मात्र 2 षटकार आले, एक सिंगल देखील आला. 27 धावा, 18 बॉलचा काही शिल्लक, जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. ओहो, 18 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. समीकरण आपण पाहिलं तर जवळजवळ 13च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. इथून मात्र मैदानामध्ये सेट बॅट्समन आपण पाहतोय दानिश. तदनंतर आपण पाहिलं 27 ऑन द बोर्ड, 27 धावा, 50 धावा माफ करा. 18 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. बबलू पाटील आहेत मैदानात, तोपर्यंत शक्य आहे प्रशांत सर. बिल्कुल आपने सही कहा, क्योंकि 3 ओवर का खेल समाप्त था. पहले 3 ओवर में गेंदबाजों का बोलबाला, लेकिन पिछले 3 गेंदों की कहानी जिसमें 13 रन आए. एक कमाल का गजब का शॉट बल्लेबाज बबलू पाटिल का था. उसके बाद में एक बेहतरीन स्ट्रोक खेला था दानिश ने. दानिश 2 छक्के जड़ चुके, 2 छक्के 1 चौका. तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, गेट वरती कुठल्या प्रकारची गाडी लावू नका. आज मान्यवर या ठिकाणी दाखल होणार आहेत. व्यासपीठावरती थोड्याच वेळात आगमन होणार आहे. फुल टॉस पर बबलू पाटिल बने बॉस. ये बॉस नहीं है, बिग बॉस है. वाह बबलू वाह, क्या बल्लेबाजी कर रहे हैं. गेंद बॉडी लाइन के बाहर 6 रन. काय फटका होता, फुल टॉस होता, फुल टोल वसूल केलाय. 6 धावांसाठी षटकार देखील आलाय. धावसंख्या फलकावरती असेल 33 धावा आहेत, 2 गडी बाद. आता मात्र दोन्ही साईडने आक्रमण आहे. जुन्यात लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे.
त्याचा मात्र थोडा नक्कीच गोलंदाजाला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनला गोलंदाजी करण्यामध्ये थोडंसं कठीण मानलं जातं. पवन केणी यांचं काय स्वागत केलंय. ओ पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू गेला सीमारेखा पार. धावसंख्या 33. कमाल का ये मुकाबला. इस बार भी फुल टॉस गेंद है. अब गेंद के नीचे आने की कोशिश तो हो रही है, गेंद बहुत दूर है. 2 रन मुकम्मल के अब्दुल कादिर और दूसरी तरफ टीम में आज विश्व 11 दोनों तरफ अगर देखें तो बहुत ही अच्छा सपोर्ट है, तालियां बज रही है. अब जाकर स्कोर फिलहाल 35. जीतने के लिए 16 गेंदों में 42 रनों की जरूरत है. पहला मुकाबला सेमीफाइनल का आप देख रहे हैं. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहला संस्करण. और बबलू अब मजा आएगा क्योंकि बबलू का बल्ला बोल रहा है. इस मैच में वो कमबैक करना चाह रहे हैं. 16 गेंदों में 42 रनों की जरूरत है. इस मैच में बबलू पाटिल ने 2 छक्के शानदार बल्लेबाजी करते हुए जड़े हैं. अब गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर पवन. 2 बड़े खिलाड़ी, 2 स्टार खिलाड़ी है. बबलू मजा आएगा इस मुकाबले में. कमाल का घमासान बीच मैदान पर जारी है. जबरदस्त मॅच आहे. पुन्हा एकदा पवन केणी सज्ज. स्ट्राईकवर बबलू पाटील. ओ ब्लॉक मध्ये टाकलाय, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. इथे मात्र नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने स्ट्राईक आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न असेल. दुसऱ्या डावेसाठी कॉल आहे. दुसऱ्या डावेसाठी कॉल. सुंदर सुंदर रन बिटवीन द विकेट. डाव संख्या 2 ने वाढते. 37 ऑन द बोर्ड. क्या मुकाबला है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है और लड़ने वालों के कदम में जहां होता है, यहाँ कुछ ना कुछ आपको करना पड़ेगा. और स्टार खिलाड़ी है, सुपरस्टार खिलाड़ी मैदान के अंदर, दिग्गज खिलाड़ी बीच मैदान पर है. पवन है और एक तरफ बबलू पाटिल. 15 गेंदों में 40 रनों की जरूरत है. ब्लैक टिपर खिलाड़ी, गली है, पॉइंट है. इस कवर अपसेट पर 5 खिलाड़ी. इस तरह गेंद वाइड यॉर्कर. तालियों की आवाज आ रही है. मैदान के चारों ओर से आवाज आ रही है. प्रवीण भाटकर स्टैंड से आवाज आ रही है. अजीम जोड़े स्टैंड से आवाज आ रही है. रत्नागिरी प्रीमियर लीग के लेफ्ट साइड राइट साइड पर जो दर्शक, वहां से भी आवाज आ रही है. अब फिलहाल 15 गेंदों में 40 रनों की जरूरत है. आंकड़े बदलते हुए खेल बदल रहा है. यस, पुन्हा एकदा पवन. ओ इथे मात्र बघा पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती. धाव अवांतर धावेने धावसंख्या फलकावरती आहे. अर्थात 38 धावा. 39 धावांची गरज आहे. 15 बॉल तर काही शिल्लक. 15 39 15 असं समीकरण आहे. आणि ते मात्र मॅच देखील ऑन आहे प्रशांत सर. 14 गेंदों का खेल, 39 रनों की जरूरत. मुकाबला जीतने के लिए कमाल का मैच. इस बार टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. गेंद चलेगी लॉन्ग ऑन पर. बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है. इस वक्त 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आना चाह रहे थे. दानिश का विकेट, रनआउट का विकेट है. बबलू अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे थे. विकेट गिर गया. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग. चढ़ाई क्रिकेट का रंग में भंग. बल्लेबाज आउट. अब कहानी और इंटरेस्टिंग. 13 गेंदों में 38 रनों की जरूरत है. आपने जब तक मैदान के अंदर बबलू है ना, तब तक टाइगर जिंदा है. मजा आएगा दर्शकों के लिए. नक्कीच आपण पाहिलं तर जोपर्यंत बबलू पाटील आहेत तोपर्यंत मॅच ऑन देखील आहे. त्यांच्याकडे अशा प्रकारचे कित्येक मॅच आहेत ज्यांनी बबलू पाटील यांनी अशा प्रकारच्या मॅचमध्ये अनेक वेळा जबरदस्त बॅटिंग करून सामना जिंकून दिलाय. बघा ऑल इंडिया आयकॉनिक म्हणून खेळत आहेत. आता मात्र त्यांच्या या बॅटिंगमध्ये त्यांना नक्कीच जर का अब्दुल कादिर संघाला फायनलचं तिकीट कन्फर्म करायचं असेल तर बबलू पाटील यांना आक्रमण हे करावंच लागेल. और उनके पास वो काबिलियत है. अनेक रुमानी आए बल्लेबाजी करने के लिए. आज के दिन का पहला सेमीफाइनल का मुकाबला विश्व 11 और अब्दुल कादिर. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर हैं और बल्लेबाज बबलू पाटिल. इंपॉर्टेंट पारी के अंदर इस मैच में 2 छक्के जड़ चुके हैं. गेंदबाजी में फिलहाल पवन का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. आखिरी गेंद शेष है. आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष. नाउ रिमेनिंग 13 deliveries. I need 38 run to win this match. It's a very good battle going on here between bat and ball. Look at this bowling. Plastic gully point. It's Shakawa. Long up, long on. Mid wicket, square leg, fine leg. 13 गेंदों में 38 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. आखिरी गेंद है इस मुकाबले में. टॉस फायदा नहीं उठा पाए. गली पर गेंद को फील्ड किया जाएगा, लेकिन अच्छी बात यह है बबलू पाटिल रखेंगे अपने पास स्ट्राइक. और एवन पवन का यह ओवर समाप्त. अब 12 गेंदों का खेल शेष है. जीतने के लिए 37 रनों की जरूरत है. कई मैच जाएगा. हमारे साथ जुड़े रहे 70 पर, क्योंकि रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 का सेमीफाइनल का पहला मुकाबला आप देख रहे हैं. कमाल का मैच, जबरदस्त मुकाबला, जबरदस्त घमासान बीच मैदान पर. यस, रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व. यातच काही सर्व आणि याचाच आम्हाला गर्व. पहिलंच पर्व आहे, परंतु काय जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन आपण पाहतोय. दमदार, असरदार, नेत्रदीपक. आणि ते बघा पहिल्या सेमीफायनलला दर्दी क्रीडा रसिकांची अफाट गर्दी आहे.
मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहिलं तर प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. मॅच देखील ऑन आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 12-37 जेव्हा असं समीकरण असतं ना तेव्हा हे षटक फार महत्वाचं आहे. इथे किती धावा येणार अत्यंत महत्वाचं आहे. आणि अमन कदम गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. काल या खेळाडूने एका षटकात 5व्या 3 धावा दिल्या होत्या. 3 फलंदाजांना बाद केलं होतं. सामना जिंकून दिला होता. तोच अमन गोलंदाजीवरती आहे. संघाची आन बान शान आता मात्र त्याच्या हातात आहे. एक तरफ अमन के ऊपर दारोमदार रहेगा, लेकिन दूसरी तरफ बल्लेबाज बबलू पाटिल. ये ओवर आपको बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है. संघर्षपूर्ण मुकाबला याच ठिकाणी आपण बघितलं तर किरण सामंत साहेबांचं आगमन होतं आहे. लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार आणि मराठा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. आज किंग मेकर म्हणून त्यांची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यांचं शुभागमन या ठिकाणी होते. अपने बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार है अमन. पहली गेंद पर अपना जलवा बबलू पाटिल नहीं दिखा पाए. अमन की गेंद बहुत अच्छी और ये बिंदी गेंद है. याच दरम्यान रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहिल्या पर्वाचा खेळ आज लांजा राजापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष भैया सामंत साहेबांचं शुभागमन होत आहे. मी एकदा सर्वांना विनंती करेन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. आदरणीय भैया सामंत सरांचं स्वागत. बबलू पाटीलने या ठिकाणी ठोकलाय षटकार. क्या बात है. घ्या बी एखादी तान काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकाबा उत्तुंग षटकार. आदरणीय सन्माननीय आमदार दमदार आमदार भैया सामंत साहेबांचं आगमन झालं आणि त्याच वेळी बबलू पाटीलने एक उत्तुंग षटकार ठोकत असताना आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. महत्वाचा सामना आहे, महत्वाचा बॅटल आहे. सामन्यामध्ये रंगत मांडणार 10 चेंडू 31 धावांची आवश्यकता. येस सपट भारत 10 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. 31 धावांची गरज. आणि ते बघा काय स्वागत केलंय किरण सामंत सरांचं षटकाराने स्वागत केलंय. आणि इथे मात्र अत्यंत महत्वाची मॅच आहे. हो पुन्हा एकदा अमन सज्ज आहे. पहिला डॉट होता त्यानंतर प्रहार केलाय त्याच्यावरती प्रत्युत्तर दिलंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अमन पुन्हा कमबॅक करतोय. उत्तर प्रत्युत्तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कधी डॉट कधी षटकार. तर पुन्हा एकदा डॉट जाऊया थर्ड अंपायर. या स्पर्धेतील शिल्पकार प्रतिभाजी पवार, रितेश गाग आणि लांजाचे सुपुत्र युवराज करूप. अतिशय दिमागदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं नेतृत्व करण्यात आलेलं आहे. किंग मेकर आदरणीय सन्माननीय भैया सामंत साहेबांचं शुभागमन झालंय. लांजा राजापूर संघाचे कार्यसम्राट कार्यकुशल आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं आणि महाराष्ट्राला एक मोठी ओळख त्यांनी दिली. अर्थात किंग मेकर म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आदरणीय सन्माननीय भैया सामंत साहेब. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि आता डिसिजन पेंडिंग आहे. महत्वाचा सामना आहे, अटीतटीचा सामना. या स्पर्धेच्या निमित्तानं युवराज कुरूप अर्थात लांजेचे सुपुत्र आहेत. त्याचबरोबर रितेश गाग स्पर्धेचे शिल्पकार आहेत. प्रथमेश पवार या स्पर्धेचे उद्घाती आहेत. त्यांच्या संकल्पनेमध्ये ही स्पर्धा सजली. पवन तलावचं मैदान या ठिकाणी सजले. फिलहाल आंकड़े आपको मैं बताऊंगा. शानदार मुकाबला. 10 गेंदों का खेल 31 रनों की जरूरत है. डिसीजन पेंडिंग. गणेश शाबडेकर अब क्या डिसीजन देने वाले हैं. अंकुश यावले विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम. त्याचबरोबर माजी नगरसेवक परिमलजी भोसले साहेब, त्यांचंही या ठिकाणी शुभागमन झाले. विकी लवेकर सुग्रीत नगरसेवक आहेत, त्यांचंही या ठिकाणी शुभागमन झाले. गणेश साबडेकर काय निर्णय घेऊन येत आहेत. इट्स अ फेयर डिलीवरी. फिलहाल आंकड़े बदलते हुए शानदार मुकाबला बीच मैदान पर है. कमाल का मैच. रोचकता बरकरार है. 9 गेंदों में 31 रनों की जरूरत. बबलू फर्स्ट स्ट्राइक रेन पर. इस ओवर की अगली गेंद अमन ऑल साइड पर दिए घुमा के खेलना चाहते थे. स्विंग एंड मिस. गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ. दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर. 8 गेंदें 31 रनों की जरूरत है. जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार करने का समय है. इस मैच में अमन ने बहुत अच्छी गेंदबाजी की. बाबल्या यस सपट पाळले तर 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकात काय गोलंदाजी केली. अर्थात 3 डॉट टाकलेत. कोणाला बबलू पाटीलला. हे टॅलेंट आहे गुहागरचं. तर दुसऱ्या बाजूला बिग बॅटल बबलू पाटील. पुन्हा नेक्स्ट बॉल असेल. ओ ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू लँड झाला. अर्थात काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला रोखलाय. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती आहे.
47। 7 गेंदों का खेल, 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 70 पर दर्शक धीरे धीरे बढ़ रहे हैं पवन तलाव के ऐतिहासिक मैदान पर। रत्नागिरी प्रीमियर लीग का 2026 पहले संस्करण का खेल, ये आखिरी गेंद बहुत इंपॉर्टेंट है। 7 गेंद 30, अनिल प्रिमान इस वक्त स्ट्राइक रेंज पर है। फ्लाइट टिप गली पॉइंट, स्ट्राइक पर लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात। अब गेंद को खेला गया, शॉट तो इतना अच्छा नहीं है, प्रॉमिसिंग नहीं है और रनिंग कैच लेना चाह रहे हैं, क्या छूटा। इस वक्त जीवनदान मिला, बबलू पाटिल रखेंगे अपने पास ताई का 6 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। व्यासपीठ भरती लांजा राजापूर मतदार संघाचे विद्यमान आमदार, कार्यसम्राट आमदार भैया सामंत साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय सचिनजी पाकळे साहेबांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। सेमीफायनलचा पहिला सामना मान्यवरांच्या माहितीसाठी विशू 11 आणि अब्दुल कादर या दोन संघादरम्यान, आणि आता 70 वरती मग सांगितलं की प्रेक्षकांची संख्या वाढते, 10,000 प्रेक्षक रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी पाहत आहेत। आज व्यासपीठ येथे मान्यवरांच्या माध्यमातून वजनदार झाले, पण स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते। 6 चेंडू 28 धाबांची आवश्यकता, हे प्रेक्षक जसा जसा सामना रंगत जाईल तशाच पद्धतीने प्रेक्षकांची संख्या वाढत जाणार आहे। बाबल्या काय वाटतंय? 6 चेंडू 28 धाबांची आवश्यकता आहे। येस, आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 28 धावांची गरज आहे, आणि ते मात्र आपण पाहिलं तर नक्कीच बबलू पाटील स्ट्राईक वरती आहेत। अत्यंत महत्वाचं की बबलू पाटील यांच्याकडे स्ट्राईक आहे। 6-28 म्हणजे कमीत कमी 4 षटकार येणं फार गरजेचं आहे, 4 षटकार येणं फार गरजेचं आहे, आणि जर सुरुवात करायची असेल ना तर पहिल्या बॉल पासून करणं फार गरजेचं आहे। एक डॉट आलं तर प्रेशर येणार प्रशांत। जी हाँ, निखिल अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार है, गेंदबाजी करने के लिए बबलू इस वक्त स्ट्राइकर इन पर और सर पर खेल, यहाँ पीछे खिलाड़ी का ये कैच हो जाएगा, गेंद बॉलिंग की तरफ जा रही है, टांगा पलटी, घोड़ा फरार, चेंडू सीमारेषा पार, चौकार। येस येस, का भन्नाट वेगाने मारलेला फटका होता बघा, डोळ्याचं पातळ लवाच्या, चेंडू फरार, मिळत आहेत धावा 4, समीकरण देखील बदललंय। 5 बॉल 24 धावांची गरज, 5-24 प्रशांत, अर्थातच हा बॉल अत्यंत महत्वाचा आहे। 5-24 म्हणजे या बॉलवरती आक्रमक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे गोलंदाजी मार्कवर, अर्थात शेवटचं षटक आहे। ओ हो, इथे बघा काय चेंडू हाताळलाय प्रशांत सर। आता मात्र 4 बॉल आणि 24 धावांची गरज। प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचंय, प्रत्येक चेंडूवरती हल्ला करायचा, प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकायचंय। उमेशजी काटकर साहेब आपल्या मनापासून हार्दिक स्वागत है, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या। 4 गेंदों का खेल, 24 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। ऑन साइड पर दिए, घुमा के खेल दिया, पीछे खिलाड़ी, लेकिन खिलाड़ी बन गया दर्शक। मैं आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं। बबलू पाटिल ने इस मैच में जान डाली है, मैच समाप्त नहीं है, मैच ऑन है, मजा आएगा। 3 गेंदों में 3 छक्के जड़ने हैं और एक अच्छी गेंद गेंदबाज को डालनी है। अत्यंत महत्वाचा मॅच, या ठिकाणी मान्यवर दाखल होत आहेत, आदरणीय सन्माननीय उमेशजी काटकर साहेब, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत। ज्यावेळेला या स्पर्धेच्या निमित्तानं किंग मेकर भैयाजी सावंत साहेबांचं आगमन झालं त्यावेळेस देखील बबलूने एक मोठा षटकार ठोकला होता, आणि आता उमेशजी काटकर साहेब या ठिकाणी दाखल झाले आहेत, तिथेही षटकार आले। 3 चेंडू 18, काय सामना मैदानावरती रंगलाय। यस, मला आठवतोय तो सामना, भगवा चषक पर्व दुसरा, अशाच प्रकारची स्थिती होती, बबलू पाटीलने सामना जिंकून दिला होता। 3 बॉल 18 धावांची गरज, अत्यंत महत्वपूर्ण बॉल असेल। यस, नेक्स्ट बॉल राईट ऑन द विकेट, पुन्हा एकदा बबलूच्या पॅटमधून आलेला फटका, इथे मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आहे, इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल। क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये बघा आता मात्र ह्या 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या आता मात्र असेल ती 61। प्रशांत सर 61 धावा फलकावरती आहेत। चमत्कार होते लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है। क्या इस मैच में कोई चमत्कार अभी भी बचा हुआ है? सुंदर गेंदबाजी, तमाम चिपळूणकर, बबलू पाटील सारखा दिग्गज खेळाडू समोर असताना देखील निखिलने केलेली गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल ना तर मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। क्या बात है, बबलू सुपरस्टार आहेच, तो सुपरस्टार राहील, परंतु निखिल सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी। विश्व 11 संघ या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी विश्व 11 संघाने जिंकलाय, आणि या स्पर्धेमध्ये रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 मध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय विश्व 11। अभिनंदन। मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार
TBS रायडरचे स्पॉन्सर आहेत, प्रायोजक आहेत. आणि आता सेलिब्रेशन होतं डीजे मास्टर. आपण एक मधुर गाणं घेऊन घेऊया, कारण रत्नागिरी प्रीमियर लीग 2026च्या पहिल्या पर्वामध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आहे विशू 11. अभिनंदन.